आपल्या सोलापूरमध्ये अतिशय चांगलं म्हणजे खेळीमेळीचं वातावरण मी पाहिलं बऱ्याच वेळा. आणि मला महत्वाचा विषय वाटतंय की दोन पत्रकार संघ एका ठिकाणी बसले, ते एकमेकाला येत नाहीत. मला दोनाचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही तुम्हाला मागे एकदा मला वाटतं 2 जणांशी शेअर केला की मला माहितीच नव्हतं मी धाराशिवला असताना की आता मी आलो नवीन नवीन जॉईन झालो, माझं नोव्हेंबर डिसेंबर जॉईन झालो आणि आता त्यावेळेस आला कार्यक्रम. तर मला 1-2 जणांनी सांगितलं कार्यक्रमाला या पत्रकार संघात आहे. मला दोघांच आहे, मला काय माहिती हे 2 वेगळे आहेत ते. आणि मी एक सकाळी 8-9 वाजता गेलो आणि एकलाच गेलो. म्हणजे फोन येत होते पण मला वाटतं काय ते आलो कार्यक्रमात तर झालाच विषय. नंतर मला ते 8 दिवसानंतर कळलं की अरे ते दुसरे नाराज झाले. अरे मला म्हणलं एक कुठला मराठी होता आणि एक दुसरा कुठला श्रमिक होता, काय होतं म्हणजे इथलं वेगळं 2 प्रकार होते. मग ते मला विशेष वाटतं की म्हणजे दोन्ही पत्रकार संघवार इथे आलेले आहेत. म्हणजे यात तुमचं खेळीमेळीचं वातावरण आहे, एकमेकांशी तुम्ही शेअरिंग करता. अल्टिमेटली मला विशेष वाटतं की आपल्या इकडेच मला वाटतं ते तुम्ही आपल्याकडं लोकनिर्मिती दाखवतात. आपलं जे तुमच्या ज्या संघाने एकत्र येऊनच ते तुमची जी राहायची आहे ती सोसायटी केलेली आहे, ते मला डिटेल नाही माहिती. परंतु मला युनिक दिसलं की किंवा तुम्ही म्हणजे आपल्या संघाचा उद्देश असतो की आपल्या बरोबरचे जे लोक आहेत त्या प्रत्येकाची काही कॅपॅसिटी नसते, त्याला घेण्याचं असेल प्रत्येक आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसते. किंवा तुम्ही पाठपुरावा करून यासाठी तुम्ही एक सोसायटी केलेली आहे, तुम्ही डेव्हलपर तुमच्याकडे नेमलेला आहे. मला वाटतं की असं अल्टिमेटली आपल्या संघाचं काम तेच आहे की आपले जे काही, कारण सगळ्या बांधवांची कॅपॅसिटी सारखी नसते. वाटतं की आपल्या जे तुमचे काम आहे ते असंच पुढे जाऊन ठेवत राहावं आणि आपलं जे खेळीमेळीचं वातावरण आहे ते असंच आम्ही जोपर्यंत इथं आहे तुम्ही आमच्या सोबत राहावं.